विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कंपनी कायदा या विषयातील विविध टॉपिक। तर मित्र हो, आज आपण पाहणार आहोत तो म्हणजेच भाग हस्तांतर किंवा ट्रान्सफर ऑफ शेअर। हा आपला 12वा टॉपिक आहे आणि यामध्ये आपण भाग हस्तांतराबाबत संपूर्णतः माहिती आणि त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आणि मित्र हो, मी पुन्हा एकदा आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की माझे स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करावं की जेणेकरून गत कालावधीमधील सर्व व्हिडिओ आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत कंपनी भाग हस्तांतराबाबतची माहिती आणि त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन। मुळात भाग हस्तांतरण म्हणजे काय हे आपण अगोदर पाहूया आणि त्यानंतर भाग हस्तांतरावरील बंधने। सार्वजनिक कंपनीचे भाग ज्या व्यक्तीने घेतलेले असतील त्यांच्या दृष्टीने त्याने विकत घेतलेले भाग ही त्यांची संपत्ती असते। ही संपत्ती कायद्याप्रमाणे इतर संपत्ती सारखीच हस्तांतरित करता येते, म्हणजेच इतर संपत्तीप्रमाणे त्याला भाग सुद्धा विकत घेता येतात, विकत देता येतात, दुसऱ्याला भेट म्हणून देखील देता येऊ शकेल। हा त्या भागधारकाला प्राप्त झालेला कायद्याने मूलभूत अधिकार आहे। भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कंपनीच्या भागांची खरेदी विक्री मुक्तपणे होऊ शकते, म्हणजेच भागांचे हस्तांतर करण्याचा अधिकार कायद्याने भागधारकाला दिलेला आहे। भागांचे हस्तांतर म्हणजे भागांच्या मालकी हक्कात बदल होणे होय। भाग हे हस्तांतरक्षम असल्यामुळे भागांचे हस्तांतर करता येते। भागांचे हस्तांतर करण्याचा हक्क कायद्याने प्रत्येक भागधारकास दिलेला आहे। भाग हस्तांतरात भागावरील मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतो। भागांचे हस्तांतर पुढील व्यवहारामुळे होऊ शकतात। 1. भागांच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे भागांचे हस्तांतर घडून येते। 2. एखादा भागधारक जेव्हा आपले भाग दुसऱ्याला विकतो तेव्हा भागांचे हस्तांतर घडून येते। 3. एखादा गुंतवणूकदार जेव्हा भाग विकत घेतो तेव्हा भागांचे हस्तांतर घडून येते। 4. एखादा भागधारक जेव्हा आपले भाग देणगी दाखल दुसऱ्याला देतो तेव्हा देखील भागांचे हस्तांतर घडून येते। आणि 5. एखादा भागधारकाकडून त्याच्या वारसाकडे जेव्हा भाग येतात तेव्हा भागांचे हस्तांतर होते। थोडक्यात कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार भागांचे हस्तांतर कंपनीला करावे लागते। हस्तांतर करण्यासाठी भाग हस्तांतराची कंपनीत नोंदणी होणे आवश्यक आहे। नोंदणीचे हे काम कंपनी चिटणीस करीत असतो। मोठ्या कंपनीत या कामासाठी एक विशेष अधिकारी नेमला जातो, त्यालाच नोंदणी अधिकारी असे देखील म्हटले जाते। परंतु भाग हस्तांतराची सर्व जबाबदारी ही कंपनी चिटणीसावर असते। भाग हस्तांतराबाबत चिटणीस हा संचालक मंडळाला जबाबदार असतो। तर अशा प्रकारे हे भाग हस्तांतर होऊ शकतं। मात्र हे भाग हस्तांतर करताना प्रामुख्याने जे बंधनं कायद्याने घातलेली आहेत ती बंधनं आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल। पहिलं बंधन आहे गरीब खरेदीदार। भाग खरेदी करणारा जर आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल किंवा भागावरील मागितलेली रक्कम तो देऊ शकणारा नसेल तर संचालक मंडळ त्याला होणारे भागांचे हस्तांतर नाकारू शकतात। परंतु पूर्ण रक्कम भरलेले भाग जर असतील
तर ते भाग अशा व्यक्तीस हस्तांतर होऊ शकतात. दुसरं बंधन आहे अज्ञान खरेदीदार मायनॉर बायर. भाग खरेदी करणारा जर 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल म्हणजेच अज्ञान असेल तर संचालक मंडळ त्याला भागांचे हस्तांतर करण्यास नकार देतात. कारण भारतीय करार कायद्यानुसार अज्ञान व्यक्ती करार करण्यास अपात्र समजली जाते. जर अज्ञान व्यक्ती बरोबर करार केलेला असेल तर तो अज्ञान व्यक्तींवर बंधनकारक राहत नाही, त्यामुळे नुकसानीची शक्यता असते. तिसरं बंधन आहे मानसिक दृष्ट्या असमर्थ असलेली व्यक्ती. भाग खरेदी करणारा मानसिक दृष्ट्या कमकुवत किंवा असमर्थ असल्यास संचालक मंडळ भाग हस्तांतराची नोंदणी करण्यास नकार देतात, म्हणजेच भाग हस्तांतर नामंजूर करतात. कारण मानसिक दृष्ट्या असमर्थ व्यक्ती भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास अपात्र समजली जाते. चौथं बंधन आहे भागावर मागितलेली रक्कम न भरणे. कंपनीला भागधारकाकडून भागावर मागितलेली रक्कम न मिळाल्यास संचालक मंडळ अशा भागधारकांच्या भागाचे हस्तांतर करण्यास नकार देते. परंतु भागावर येणे असलेली रक्कम भाग विक्रेता किंवा खरेदीदार यापैकी कोणीही भरण्यास तयार असेल तर मात्र संचालक मंडळ अशा भाग हस्तांतरास संमती देतात. पाचवं बंधन ऋणको भाग विक्रेता. भाग विकणाऱ्या व्यक्तीकडे कंपनीची कोणतीही रक्कम येणे असेल तर ती रक्कम मिळेपर्यंत त्या व्यक्तीचे भाग हस्तांतर करण्यास संचालक मंडळ नकार देतात व त्या भागावर कंपनी ग्रहणाधिकार बजावते. सहावा आहे कमी मोबदला. भाग हस्तांतर अर्जात नमूद केलेल्या भागासाठी दिलेला मोबदला हा प्रत्यक्ष मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा कमी आहे असे दिसून आल्यास संचालक मंडळ भाग हस्तांतरास बंधन घालू शकतात. आणि शेवटचा आहे सदोष भाग हस्तांतर अर्ज. भागांचे हस्तांतर करण्यासाठी करावयाचा जो अर्ज आहे त्याला भाग हस्तांतर अर्ज असं संबोधलं जातं. असा अर्ज अपूर्ण किंवा अनियमित असेल म्हणजेच योग्य त्या नमुन्यात अर्ज केलेला नसेल तर भागांचे हस्तांतर करण्यास संचालक मंडळ नकार देऊ शकतात. आणि शेवटचा आपल्याला ऍडिशनल भाग सांगता येईल कोणत्याही योग्य कारणासाठी भागांचे हस्तांतर संचालक मंडळ नाकारू शकतात. म्हणजेच ज्या कारणासाठी भागांचे हस्तांतर केले जाते ते प्रामुख्याने योग्य कारणच असणे आवश्यक आहे. ही झाली भाग हस्तांतरावरील बंधने. तर भाग हस्तांतराचे प्रकार. भाग हस्तांतराचे प्रामुख्याने दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. पहिला आहे कोरे हस्तांतर ब्लँक ट्रान्सफर आणि दुसरा आहे खोटे किंवा लबाडीने केलेले हस्तांतर. कोरे हस्तांतर म्हणजे काय? भाग हस्तांतर अर्जावर जेव्हा भाग खरेदी करणारा म्हणजेच परचेस करणारा भाग खरेदी करणाऱ्याचे नाव व पत्ता व योग्य प्रकारे केलेली सही नसते तेव्हा त्याला कोरे हस्तांतर असे म्हटले जाते. काही वेळा भाग विक्रेता हस्तांतर अर्जावर स्वतःची संपूर्ण माहिती योग्य ठिकाणी भरून स्वतःची सही करून योग्य मुद्रा लावून तो भाग हस्तांतर अर्ज व संबंधित भाग दाखला भागांची खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे देत असतो. परंतु भाग खरेदी करणारी व्यक्ती मात्र भाग हस्तांतर अर्जात स्वतःची माहिती लिहित नाही, अगर स्वतःची सही करत नाही म्हणजे भाग हस्तांतर अर्ज पूर्ण भरलेला नसतो. ज्या व्यक्तीला भागांची विक्री करावयाची आहे किंवा भाग हस्तांतर करावयाचे आहे अशा व्यक्तीच्या नावाची व सहीची जागा तसेच त्या संबंधीची माहिती भरावयाची जागा ही रिकामी असते. म्हणून अशा हस्तांतरास कोरे हस्तांतर असे म्हटले जाते. दुसरा आहे खोटे किंवा लबाडीने किंवा फसवणुकीने केलेले हस्तांतर.
जेव्हा भाग हस्तांतर अर्जावर भाग विक्रेता म्हणजेच भागधारक स्वतः सही न करता त्या भागधारकाऐवजी त्रयस्थ व्यक्ती सही करीत असते, अशा भाग हस्तांतरास खोटे किंवा लबाडीने केलेले हस्तांतर असे म्हणतात. या प्रकारचे हस्तांतर हे भागधारकाच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय होत असते. या प्रकारच्या भाग हस्तांतर अर्जावर इतर त्रयस्थ व्यक्तीने सही केली असल्यामुळे असे भाग हस्तांतर हे बेकायदेशीर ठरते, त्यामुळे ते अवैध ठरते. म्हणून त्याचा मूळ भागधारकावर काहीही परिणाम होत नाही. मित्रहो, यानंतर आपण पाहणार आहोत भाग हस्तांतराची कार्यपद्धती. भाग हस्तांतराची कार्यपद्धतीचे एकंदरीत 3 भाग आहेत. एक, भाग प्रमाणपत्रातील म्हणजेच भाग दाखल्यातील शेअर सर्टिफिकेट मधील सर्व भाग एकाच व्यक्तीला हस्तांतरित करणे. माझ्याकडे 10 भागांचा दाखला आहे आणि मी एक्स व्यक्तीला माझे सर्व 10 भाग हस्तांतर करीत असेल तर भाग हस्तांतराची कार्यपद्धती. मी भाग विक्रेता, तो खरेदी करणारा, भाग हस्तांतर अर्ज मी घेणार, माझी माहिती पूर्ण भरणार, त्यासोबत माझा भाग दाखला जोडणार, भाग खरेदी करणाऱ्या एक्स व्यक्तीला तो देणार, तो स्वतःची माहिती भरणार, कंपनीकडे तो अर्ज नोंदणीसाठी दाखल केला जाणार, कंपनी नोंदणी अधिकारी त्याची नोंदणी करणार किंवा चिटणीस त्याची नोंदणी करणार आणि त्यानंतर संचालकांची संमती घेऊन माझे 10 भाग एक्स व्यक्तीला प्राप्त होणार. माझं नाव सभासद नोंदवहीतून काढून टाकलं जातं आणि माझ्याऐवजी एक्स व्यक्तीचं नाव नोंदवलं जातं. कोणत्याही प्रकारामध्ये सर्वसाधारणपणे हीच कार्यपद्धती अवलंबून येते. मग फरक काय आहे? तर फरक फक्त भागांच्या विभाजनाबाबतचा आहे. या पहिल्या प्रकारात मी सगळे भाग एका व्यक्तीला दिलेले आहेत. दुसऱ्या प्रकारामध्ये भाग प्रमाणपत्रातील काही भाग मी हस्तांतरित करतोय. माझ्याकडे 10 भाग आहेत, त्यातले 6 भाग माझ्याकडे ठेवून एक्स व्यक्तीला 4 भाग मी देणार आहे. त्यामुळे आम्ही दोघेही भागधारक म्हणून भविष्यात राहणार आहोत. मी 6 भागाचा भागधारक तर तो 4 भागांचा भागधारक. कार्यपद्धती वरील प्रमाणेच आम्हा दोघांनाही त्या ठिकाणी भाग प्रमाणपत्र म्हणजे भाग दाखला जो पूर्वी माझ्याकडे 10 भागाचा आहे त्याच्या ऐवजी कंपनी मला 6 भागांचा दाखला देईल आणि एक्स ला 4 भागांचा भाग दाखला देईल आणि आमचं दोघांचंही नाव सभासद नोंदवहीत 6 आणि 4 या भागांच्या अनुषंगाने नोंद केली जाऊ शकेल. तिसरी कार्यपद्धती आहे ती म्हणजे भाग प्रमाणपत्रातील सर्व भाग अनेक व्यक्तींना हस्तांतरित करणे. माझ्याकडे 10 भाग आहेत आणि हे 10 भाग मी एक्स व्यक्तीला 6 आणि वाय व्यक्तीला 4 देणार आहे. बरोबर आहे? म्हणजे व्यक्ती किती झाल्या? अनेक झाल्या. वरच्या दोन्ही प्रकारामध्ये एकच व्यक्ती होती. आता इथे मात्र एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आहे. एक्स ला मी 6 देतोय, वाय ला 4 देतोय. मग अशा परिस्थितीत भाग हस्तांतराची कार्यपद्धती सेम आहे. मग फरक कुठे पडणार आहे? तर माझा 10 भागांचा जो दाखला होता तो कंपनीला मी परत करेल आणि त्या बदल्यात एक्स ला 6 भागांचा आणि वाय ला 4 भागांचा नवीन भाग दाखला कंपनी देऊ शकेल आणि माझं सभासद नोंदवहीतून नाव काढून माझ्या ऐवजी एक्स 6 भागांसाठी आणि वाय चे 4 भागासाठी नाव नोंदणी केली जाते. त्यांना सभासदत्व प्राप्त होऊ शकतो. हा मूळतः या तिन्ही भागांच्या हस्तांतराच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे. म्हणजे फक्त भाग किती लोकांना दिले जातात, सर्व दिले जातात का, काही अंशतः दिले जातात यानुसार बदल आहे, पण प्रोसेस मात्र तिन्हींनाही एकच लागू होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी भाग हस्तांतर म्हणजे काय, त्याची कार्यपद्धती पाहिली, नियम पाहिलेले आहेत, बंधनं पाहिलेली आहेत, अटी पाहिलेल्या आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला किंबहुना भाग हस्तांतराची कल्पना आलेली आहे आणि याच कल्पनेच्या आधारे, याच माहितीच्या आधारे
आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी सोडवणार आहोत। त्यामधला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, कंपनीच्या मूळ भागधारकाच्या भागांचा मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीकडे जात असेल तर त्यास काय म्हटले जाते? तर त्यास भाग हस्तांतर असे म्हटले जाते, डी। प्रश्न क्रमांक 2, कायद्यानुसार कोणत्या व्यक्तीला भाग हस्तांतर केले जात नाही? म्हणजे भाग खरेदीदार जर अज्ञान, दिवाळखोर, मानसिक संतुलन असलेली व्यक्ती असेल तर मात्र अशा व्यक्तींना भाग दिले जात नाही आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल वरील सर्व डी। कारण ज्या वेळेस मी एक्स आणि वाय व्यक्तीला भाग हस्तांतर करण्याचा निर्णय घेतो त्यामुळे एक्स आणि वाय व्यक्ती ही अज्ञानही असू नये, दिवाळखोरही असू नये आणि मानसिक संतुलन तिचं बिघडलेलं असू नये, म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 3, जर एखाद्या भागधारकाने भागावरील हप्त्याची रक्कम कंपनीला दिली नाही तर अशा भागधारकाच्या भागांचे हस्तांतर होऊ शकत नाही। कारण भागावरील हप्त्याची रक्कम पूर्ण भरल्याशिवाय भागांचे हस्तांतर होऊ शकत नाही, उत्तर बी। मात्र भाग खरेदीदार आणि विक्रेता या दोघांपैकी एकाने जर हमी घेतलेली असेल की भागावरील राहिलेला हप्ता आहे त्याची रक्कम आम्ही कंपनीला देऊ तर मात्र भाग हस्तांतर होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 4, कंपनीच्या एकूण वसूल भाग भांडवलाच्या जास्तीत जास्त किती टक्के भाग एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला हस्तांतरित करता येतात? तर जास्तीत जास्त 25%, सी। का 25%? तर त्यापेक्षा जास्त जर भांडवल एखाद्या व्यक्तीला हस्तांतरित केलं तर त्या व्यक्तीची मक्तेदारी त्या कंपनीवर निर्माण होऊ शकते, एक छत्री अंमल होण्याची शक्यता असते आणि पूर्णतः त्या व्यक्तीच्या नियंत्रणात ती कंपनी असते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती त्याला जसं वाटेल तशा पद्धतीने कंपनीचा कारभार चालू शकते आणि म्हणून या अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी 25% ही मर्यादा दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, कंपनीच्या एकूण वसूल भाग भांडवलाच्या जास्तीत जास्त 25% भाग एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला हस्तांतरित करावयाचे असेल तर कोणाची संमती घ्यावी लागते? संमती दिलेली आहे न्यायालयाची, भागधारकांची, नोंदणी अधिकाऱ्याची, संचालक मंडळाची, केंद्र सरकारची, कोणाची? तर केंद्र सरकारची संमती घ्यावी लागते। केव्हा? 25% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला हस्तांतरित करावयाचे असेल तर, सी। प्रश्न क्रमांक 6, कंपनीला कोणत्या प्रकारच्या भागांचे हस्तांतर करता येत नाही? फुल्ली पेड अप शेअर का पार्टली पेड अप शेअर? तर पार्टली पेड अप शेअर म्हणजे अपूर्ण रक्कम भरलेले जे भाग आहेत अशा भागांचे हस्तांतर करता येते आणि फुल्ली पेड अप शेअरचे ते सुद्धा करता येते। मगाशी सांगितलेलं आहे जर पूर्ण रक्कम भरलेले भाग असतील तर हस्तांतर नक्की करता येतं, पण अपूर्ण रक्कम भरलेले भाग असतील आणि भाग विक्रेता आणि खरेदीदार दोघांपैकी एकाने हमी दिलेली असेल की आम्ही भागावरील हप्ता भरू शकतो तर मात्र भागांचे हस्तांतर अपूर्ण रक्कम भरलेल्या भागांबाबत सुद्धा होऊ शकतं। उत्तर आहे सी वरील दोन्ही। प्रश्न क्रमांक 7, भाग हस्तांतर अर्जावर भाग खरेदीदाराचे नाव, पत्ता व सही नसते। भाग खरेदीदाराचे, मी एक्स व्यक्तीला भाग विकतोय त्याचे नाव नाही, पत्ता नाही, सही नाही, असे भाग हस्तांतर जर असेल तर त्याला म्हणतात कोरे हस्तांतर। कारण अशा हस्तांतरावर माझी संपूर्ण माहिती असते, माझी सही असते, पण एक्सची मात्र सही नसते, नाव नसतं, पत्ता नसतो। कारण ती एक्स व्यक्ती कदाचित तो हस्तांतर अर्ज स्वतःची माहिती न भरता वायला सुद्धा देऊ शकतो आणि भाग हस्तांतर घडू शकतो। म्हणून कोरे हस्तांतर हे सर्वसामान्यपणे
शेअर ब्रोकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर करीत असतात. प्रश्न क्रमांक 8, भाग हस्तांतर अर्जावर मूळ भागधारकाची सही नसते, म्हणजे माझी सही नाहीये, मी मूळ भागधारक आहे, माझ्याकडे 10 भाग आहेत, त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीची सही असते की जी मलाही माहिती नाही कोणी सही केलेली आहे. असे भाग हस्तांतर म्हणजे लबाडीने, फसवणुकीने किंवा खोटे केलेले हस्तांतर होय. बी. प्रश्न क्रमांक 9, खोटे भाग हस्तांतर म्हणजे लबाडीने केलेले भाग हस्तांतर, नकली भाग हस्तांतर, फसवे भाग हस्तांतर, सगळे वरील सर्व. डी. प्रश्न क्रमांक 10, कंपनी कायद्यानुसार भाग हस्तांतरास मंजुरी देण्याचा अधिकार कोणास आहे? कंपनी कायद्याने आणि कंपनीच्या नियमावलीने भाग हस्तांतर मंजुरी करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला दिलेला असतो. ए. प्रश्न क्रमांक 11, कंपनी कायदा 2013 च्या कलम कोणत्या नुसार कंपनी अपूर्ण रक्कम भरलेल्या भागांचे म्हणजे पार्टली पेड अप शेअरचे हस्तांतर करू शकते? तर कंपनी कायद्याच्या कलम 56(3) नुसार अपूर्ण रक्कम भरलेल्या भागांचे देखील हस्तांतर होऊ शकते. ए. प्रश्न क्रमांक 12, भाग हस्तांतराची तरतूद कंपनीच्या खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजात कागदपत्रात दिलेली असते? तर ती कंपनीच्या नियमावलीत दिलेली असते. बी. प्रश्न क्रमांक 13, कंपनी कायदा 2013 च्या कोणत्या कलमानुसार कंपनी भागांच्या हस्तांतराची नोंदणी करून घेण्यास नकार देऊ शकते? तर कलम 58(1) नुसार कंपनी भागांच्या हस्तांतराची नोंदणी करून घेण्यास नकार देऊ शकते, कारण जर तिथे गरीब भाग खरेदीदार, अज्ञान भाग खरेदीदार, मानसिक दृष्ट्या दुर्बल भाग खरेदीदार असेल तर अशा भागांची नोंदणी करून घेण्यास कंपनी नकार देऊ शकते. प्रश्न क्रमांक 14, भागधारकाच्या भागाचे हस्तांतर हे कोणाच्या इच्छेनुसार होत असते? संचालक मंडळाच्या इच्छेनुसार, भागधारकांच्या, नोंदणी अधिकाऱ्याच्या का वरीलपैकी एकही नाही? कोणाच्या? तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल ते भागधारकांच्या. ज्याचे भाग आहे त्याची इच्छा असेल तर हस्तांतर, त्यांनी जर विकायचे ठरवलं नाही तर हस्तांतराचा प्रश्नच येणार नाही. प्रश्न क्रमांक 15, भागांच्या हस्तांतरासाठी भागधारकाला कोणता अर्ज किंवा पत्र भरून कंपनीकडे सादर करावा लागतो? तर तो असतो भाग हस्तांतर अर्ज. ए. विद्यार्थी मित्रांनो, हा 12वा जो भाग आहे तो भाग आपल्याला कसा वाटला हे निश्चितपणे कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भाग क्रमांक 13 जो आहे तो 13 म्हणजे भाग संक्रमण किंवा वारस नोंद, ट्रान्समिशन ऑफ शेअर हा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझे फेसबुक पेज आहे, वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 13 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.